लेट्स आपण आपण आपल्या मेंटरची शेअरिंग ऐकूया. वल्लभ सर काय म्हणायचंय. सो येस वल्लभ सर, कॅन यू प्लीज शेअर युअर शेअरिंग ओव्हर दिस कोट. ओके सो वेरी गुड मॉर्निंग मंडे. हाउ इज मंडे? कसा है? एनर्जेटिक है? चैट बॉक्स में टाइप करा. इज इट एनर्जेटिक का इज इट तुमची येस येस एनर्जी सर, सर्व बिलकुल. करतोय? ये चैट बॉक्स में टाइप करा मंडे कसा आहे. पहिलं बघूया हाउ इज युअर मंडे. ग्रेट. आर यू स्माइलिंग? आर यू स्माइलिंग? स्माइल तर दिसत नाहीये. कम ऑन कॅमेरा गाईज, शेअर युअर. आपण कशासाठी आले? आपण लाईफ साठी. इट इज अ स्पोर्ट्स, इट इज अ गेम. मंडे. न्यू इयरला कसं वाटतं? 1 तारीख जेव्हा येते, गुढीपाडवा जेव्हा येतं, तेव्हा माइंड कसं असतं? वाय मंडे एकदम लो आहे. दिवसाची सुरुवात लो केली तर एंड पण लोच होणार. किती जण अग्री आहेत? किती जण अग्री आहेत? मी जस्ट आता एक टायटल डोक्यात आलाय म्हणजे. मंडे माझ्यासाठी सगळ्यात डेडलीएस्ट डे होता. जॉब मध्ये 15 वर्षापासून फुल ऑफ नेगेटिव्हिटी, फुल ऑफ लेझीनेस. किती जण रेडी आहेत रिव्हेंज घ्यायला आणि मंडेला संडे बनवायला? किती जण रेडी आहे? ये बदला लेगा सब लोग का. लक्षात आलं? सो इम्पॉर्टंट आहे. तुमचे स्वतःचे प्रॉब्लेम तुम्हाला जोपर्यंत माहित नाहीये तोपर्यंत मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. तुम्ही स्वतःला कळताय का? राईट आहे. माझ्यासाठी नेहमी मी नेहमी मंडे साठी भरपूर प्लेयर फिरवले, कारण की मीच कॅप्टन होतो. कधी इकडे प्लेयर लावायचो, कधी इकडे प्लेयर लावायचो, आता कधी हे ट्राय करायचो, हे करायचो. आय वॉज ट्राईंग माय लेवल हार्ड. की नेहमी मी ट्राय करत राहायचो, काय नाही काय करायचो, हे करणार ते करणार, ही स्ट्रॅटेजी वापरणार, ती स्ट्रॅटेजी वापरणार, आणि शेवटी मंडे बिकम्स नाउ संडे. इज इट परफेक्ट रिव्हेंज? इट इज परफेक्ट रिव्हेंज. सो तुम्हीही करू शकता. तुम्हीही करू शकता. सो आजचा जो कोट आहे, पहिला तर खूप जणांनी एक्सप्लेन केला, मी रिअली अप्रिशिएट करतोय. तुमचे मंडे मॉर्निंगचे थॉट तुमच्या पूर्ण वीकचा डायरेक्शन ठरवतात. काय ठरवतात? डायरेक्शन ठरवतायत. जर तुम्ही दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह थिंकिंगने केलात, कॉन्फिडेंटनी केलात, क्लॅरिटीने केलात, तर तुमचे ऍक्शन पण स्ट्रॉंग होतात. पण जर सुरुवात स्ट्रेस, निगेटिव्हिटी, अरे कंटाळा आलाय, अरे यार आता कधी पुढच्या रे. लोकांचा मंडे आला की पहिला संडे आठवतो, की 7 दिवस काढायचे. तुम्ही जर असा विचार केला तर 6 दिवस तुमच्या खांद्यावरती वजन सारखे जाणार, किंवा लेझीनेस झाली तर त्याचा इफेक्ट पूर्ण वीक वर दिसतो. 1 जानेवारी कशी हाय एनर्जी मध्ये असतात तसं असलं पाहिजे. लक्षात आलंय? जेव्हा तुम्ही स्वतःला स्ट्रॉंगर, हॅपियर आणि हेल्दियर होता ना, इमॅजिन करता, तेव्हा तुमचं माइंड ते खरं मानायला लागतो आणि तुमचे ऍक्शन्स आपोआप बदलतात. किती जण सहमत आहेत मी जे बोलतोय ते? किती स्ट्रॉंगली अग्रीड आहे? लक्षात आलं? इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फायनान्स मध्ये माइंडसेट म्हणजे सर्वात तुमची मोठी पॉवर आहे. पैसा हा नेहमी प्रॉब्लेम आहे. नंतर बघू, आता स्पेंड करू, इन्व्हेस्टमेंट नंतर करू, तर तुमची फायनान्शियल लाईफ तिथेच अडकून राहणार. मंडेला असे विचार येतात नेहमी. पण जर थॉट असे असतील, जर मंडेला तुम्ही असा विचार केलात, मी माझे पैसा चांगला प्रॉपरली मॅनेज करणार, मी इन्व्हेस्ट करून ग्रो करणार, मी माझे एक्सपेन्स कंट्रोल करणार, तर तुमचे फायनान्शियल डिसिजन वीक भर स्मार्ट होतात. समजतंय का? मंडे मध्ये खिडकी बंद आहे. इज इट मंडे? करेक्ट. सो इट इज व्हेरी व्हेरी, तुमचा वीक लकवर नाहीये, तुमचा आठवडा लकवरती नाहीये, तो तुमच्या मंडे मॉर्निंग माइंडसेट वर डिपेंड करतो. पहिला माइंड जिंका, मग लाईफ आणि पैसा दोन्ही जिंकता येईल. म्हणून प्रत्येक मंडे मॉर्निंग फक्त उठू नका, तुमचा माइंड सक्सेससाठी प्रोग्राम करा. किती जण मी जे बोलतोय ते कनेक्ट होत आहे? सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा मंडे हा एक तुमच्या लाईफचा सेट करतो, वीकचा सेट करतोय. किती जणांना रिव्हेंज घ्यायचं मंडेला? त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा आर, कॅपिटल आर टाईप करा. किती जणांना मंडेला रिव्हेंज करायचंय? सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आय होप की हा तुम्हाला कोट कळलेला असेल.
सो ज्याने ज्याने एक्सप्लेन केलं त्यांनी थँक्यू व्हेरी मच. आणि जे जे कॅमेरावरती येतात रिअली अप्रिशिएट, लॉट ऑफ लव्ह आणि गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट मंडे. थँक्यू. बाय बाय. Thank you so much, Vallabh sir. More power to you, more success to you. Superb. Yes,